हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे संडे स्पेशलमध्ये एकदम हटके, चटपटीत आणि खायला अतिशय चविष्ट असणारी अंडा भुर्जी. तर चला मग अंडा भुर्जी कशी बनवायची तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग अंडा भुर्जी इकडं बनवणं सुरू करूया. तर त्यासाठी घ्यायचे 8 ते 9 अंडे तर मी घेतले होते. नंतर अंडे इथं फोडून घ्यायचे. अंडे आपल्याला अगोदर फेटून घ्यायचे आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचे आहे. आपण काय करतो की कांदा मिरची परतून झाली की कढाईमध्येच अंडे फोडून टाकतो, तसं करायचं नाही. म्हणजे अंडे बऱ्यापैकी अंडा भुर्जी बऱ्यापैकी कच्चीच राहते. तर त्यासाठी असं अगोदर व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचे इथं सर्व फोडलेले अंडे. नंतर इकडं अंडा भुर्जीसाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी एक टमाटर बारीक चिरलेलं, एक कांदा बारीक चिरलेला आणि 6 ते 7 इथं हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी. नंतर ठेवायची कढाई तापायला. कढाईत घालायचं तेल. तेल गरम झाले की मिरची घालायची. मिरची व्यवस्थित परतून घ्यायची. अगोदर कांदा घ्यायचा नाही, म्हणजे आपण बऱ्याच वेळेस काय करतो की कांदा परतून घेतो, पण तसं करायचं नाही. अगोदर मिरची परतून घ्यायची, म्हणजे कांद्यामध्ये व्यवस्थित मिरची परतल्या जात नाही. तर त्यासाठी अगोदर मिरची परतून घ्यायची आणि मिरची व्यवस्थित परतून झाली की नंतर कांदा घालायचा आणि छान आता सोनेरी कलर येईपर्यंत हा कांदा आपल्याला या मिरचीमध्ये परतून घ्यायचा आहे. आणि छान असा सोनेरी कलर येईपर्यंत कांदा आपण इथं परतून घेऊया. आणि नंतर टमाटर घालायचं बारीक चिरलेलं. ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर घालायची हळद आणि व्यवस्थित त्यातमध्ये परतून घ्यायची. नंतर इकडं अर्धा चमचा लाल तिखट, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं. छान त्याला त्याचंच तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर घालायची मिक्स केलेले अंडे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकजीव होईपर्यंत हे मिक्स करायचं. आता इथं चवीनुसार मीठ पण घालायचं आणि आता अंडा भुर्जी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडी फक्त इथंच मेहनत लागते की व्यवस्थित परतल्या गेलं पाहिजेत अंडा भुर्जी. आणि इथं मी व्यवस्थित परतून घेतली. त्याला शिजू द्यायचं नाही, म्हणजे अगोदर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. ते पूर्ण शिजलं की ते व्यवस्थित मिक्स करता येत नाही, तर शिजायच्या अगोदरच मिक्स करून घ्यायचं. आणि ज्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं. आणि बघा किती छान असा अंडा भुर्जीला पण कलर आला होता. अगदी झटपट ही रेसिपी तर तयार होते, अंडा भुर्जी. एखाद्या वेळेस ते अंडा भुर्जी आपली कच्चीच राहते, तर त्यासाठी असे अंडे अगोदर फेटून घ्यायचे. आणि हे बघा किती छान आपली ही अंडा भुर्जी तर तयार झाली होती. अगदी कमी वेळेत कमी साहित्यामध्ये ही अंडा भुर्जी इथं तयार होते. आणि बघा किती मोकळी मोकळी ती अंडा भुर्जी आपली इथं तयार झाली, म्हणजे अजिबात त्याचे गोळे तयार झाले नाही. चला मग आता अंडा भुर्जी आपली तयार झालेली आहे. नंतर आपण इकडं प्लेटिंग करून घेऊया.
नंतर इकडं मी प्लेटिंग करून घेतली. अगदी बाहेर जशी आपण अंडा भुर्जी मिळते ना, सेम तशीच ही अगदी घरी पण तयार होते. फक्त थोडी मेहनत लागते त्याला मिक्स करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकतात किती कलरफुल आपली अंडा भुर्जी इथं दिसत होती. तर तुम्हाला हा संडे स्पेशल मेनू कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग अंडा भुर्जी कशी वाटली कमेंटमध्ये ते पण नक्कीच सांगा. थँक यू.